मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण किती गोष्टी चुकीच्या बोलतो, म्हणजे मी सुद्धा बरं, हे आपण याची मोजदादच करत नाही. अलीकडच्या काही व्हिडिओमध्ये मी विशेष करून पॉलिटिकल व्हिडिओमध्ये मी नेहमी खोटं बोलत आलो तुमच्याशी, की राजकारणात गेलं की म्हणजे हा तुमचा आमचा सगळ्यांचाच ग्रह आहे की राजकारणात गेलं की लोक पैसे कमावून गब्बर होतात. एवढासा विभाग प्रमुख असो की शहर प्रमुख असो, शहराध्यक्ष असो की विभाग अध्यक्ष असो, तो त्या पदावर बसला की एक दीड वर्षातच त्याची प्रॉपर्टी दुप्पट तिप्पट चौपट अशी वाढत जाते. हा आपला तुमचा आमचा ग्रह आहे मित्रांनो. आत्ता जी मी तुम्हाला घटना सांगणार आहे, ती घटना ऐकल्यावर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर आपटले जाल. घटना तशी आहे की आपल्याला या राजकारणाची खरंच दया येईल. आता तुम्हाला घटना सांगतो. मित्रांनो, राज्य शासनानं आमदारांना मुंबईमध्ये 9 लाखात घर देण्याची योजना जाहीर केली. मित्रांनो बघा, आपल्या राज्यातल्या आमदारांची संपत्ती जर पाहिली तर तुम्हाला असं कळेल या निर्णयावरून की सगळे आमदार दारिद्र्य रेषेखाली आहेत. असं नक्की तुम्हाला हे होईल. म्हणजे आपण किती चुकीचं बोलत होतो मित्रांनो. बघा, हे विभाग अध्यक्ष, शहर अध्यक्ष, शहर प्रमुख वगैरे हे सगळं सोडूनच द्या. आपला जो प्रतिनिधी आहे तोही महात्मा फुले, महात्मा गांधी यांच्या काळातला आहे. म्हणजे हे जे मी थोर विभूत्यांची नावं घेतली मित्रांनो, ते विभूती कसे लीडर झाले पण त्यांनी आयुष्यात स्वतःसाठी काहीच कमवलं नाही. अशी ही जी विभूती आहेत, थोर पुरुष जे होऊन गेले, त्यांच्यासारखेच हे आपले आमदार आहेत. कारण ह्यांनीसुद्धा स्वतःसाठी काहीच कमवलं नाही मित्रांनो. म्हणून राज्य शासनानं 9 लाख रुपयात घर या आमदारांना देण्याची एक योजना आखलेली आहे. त्यांचं कुठेतरी पुनर्वसन व्हावं, त्यांना त्यांच्या हलाखीच्या काळात त्यांचे वाईट दिवस येऊ नयेत. मूलबाळ असलं समजा एखाद्याला, किंवा नसलं मूलबाळ असलं आणि ह्यांना वृद्धाश्रमात कोणी पाठवलं समजा या आमदारांना, कारण यांच्या तरुणपणीच्या खोड्या वगैरे तर माहिती असते तुम्हाला. आमदार म्हटलं की तुम्हाला एक गाव 12 भानगडीसारख्या यांच्यावर खूप पिक्चर आलेले आहे. त्यामुळे ह्यांच्या खोड्या जर मुलांना पसंत नाही पडल्या आणि यांना वृद्धाश्रमात पाठवलं तर आपलं हेच छोटंसं घर त्यांचं वृद्धाश्रम बनावं, याच्यासाठी गव्हर्नमेंटनं ही स्कीम काढलेली आहे. तर मित्रांनो बघा, 9 लाखात घर तुम्हाला देणं परवडत नाही शासनाला, आम्हाला. मी म्हणतो मुंबईत तर नको, ते तुम्हाला जे घरकुल योजना आहेत, पंतप्रधान आवास योजना आहे, इंदिरा आवास योजना आहेत, किंवा अशा खूप योजना आहेत आवास योजनेअंतर्गत, जे तुम्हाला छोटंसं घर बांधून देण्यासाठी एक फायनान्स करतं गव्हर्नमेंट. अनुदान देतं, थोडक्यात फायनान्स नाही म्हणता येणार आणि ते फेडायचं नसतं, अनुदान देतं. तर हे अनुदानसुद्धा तुम्हाला 1.5 लाखाच्या आसपास देतं. ते वाढवून देण्यात यावं अशी खूप वर्षे गव्हर्नमेंटकडे मागणी होते, पण हे गव्हर्नमेंटनं वाढवलेलं नाही. कारण तुम्ही असामान्य आहात आणि तुमचे लोकप्रतिनिधी सामान्य झालेले आहेत. दारिद्र्य रेषेखाली आहेत की नाही मला माहिती नाही, पण दरिद्र आहे एवढं नक्की. कारण त्यांची भूक कसं आहे मित्रांनो माहिती आहे का, आमचं तुम्हाला किंवा मला पैसे खायला मिळाले तर आपण काय म्हणू, जाऊन दे एकदाच खाऊ काय. ते आपली स्वप्न पण खाण्याची काय फार मोठी नाही. 1.5 लाख रुपये खाऊ, 2 लाख रुपये खाऊ असं आपण म्हणू. परत नाही बरं जायचं त्याच्यात. एकदा चोरी पसली तर ठीक आहे असं आपण एक विचार करू. आपण चोरीमारी करीत नाही, सोडून द्या, म्हणूनच मागं राहिलो. पण समजा करायचीच म्हटली, उद्या आपली बुद्धी फिरली आणि आपण केली तरी आपली स्वप्नच एवढी आहे छोटी. पण हे लोक सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती चोऱ्या करतात, आपल्या तिजोरीवर किती डल्ला मारतात हे त्यांनाही माहिती नसेल, किंवा त्यांच्या नातेवाईकांनाही रक्ताच्या माहिती नसेल, की त्यांच्या PAनाही माहिती नसेल. असे हे रोज तिजोरीवर डल्ला मारणारे. मला सांगा यांचं हाय काय? यांचा आमदार खासदारकी आणि राजकारण यांच्या आयुष्यातून काढून टाका. किती जणांचं काय आहे सांगा तुम्ही. आपल्याला नोकरी धंद्याला जाऊन 8-8 तास 9-9 तास ड्युट्या करून आपल्याला आयुष्यभराची पुंजी आपण जमा करू शकत नाही, हे तर सोडाच. दैनंदिन गरजा भागत नाहीत काही लोकांच्या, एवढं त्यांचा कमी इन्कम आहे.
आणि हे बुवा तुमचे आमचे लोकप्रतिनिधी मिळवता. बरं ह्यांना कधी ह्यांचा अपमान नाही करायचा का, तर आमचेच प्रतिनिधी असून आमच्या प्रतिनिधी आम्ही ना तो जर चुकीचा वागत असेल तर आम्ही अपमान केला तर हक्कभंग कसला त्याच्यात. तुम्हाला हक्क तुम्ही जनतेची सेवक आहात की मालक आहात. म्हणजे लोकशाही किती तुमच्या जीवावर नाचते बघा. म्हणजे हे लोक काय करणार, ह्यांना आमदार शासनाच्या तिजोरीतून ह्यांना 9 लाखात घरं मिळणार. मग ते एखाद्या कार्यकर्त्याला देऊन टाकतील एखाद्या ह्याला जो, आणि तो एखाद्याला मिळाला समजा तर मला सांगा 15-20 हजार रुपये भाडं भरून मुंबईमध्ये राहण्यापेक्षा त्या आमदाराने दिलेल्या घरात राहिला तर तो आयुष्यभराचा आमदाराचा ऋणी राहील. म्हणजे किती तजवीज स्वतःची करताय बघा ह्यांना. म्हणजे अक्षरशः मी मगाशी म्हटलं ना, हे दारिद्र्य रेषेखाली आहेत की नाही माहीत नाही, पण दरिद्री आहे तेवढे नक्की. सगळे आमदार एक जात, सगळे आमदार. कारण ह्याच्यात कोणी धुतला तांदळासारखा नाही आणि मी कोणाची बाजूही घेऊ इच्छित नाही. सगळेच तसे. आता ह्यांच्या रांगाही लागत नाही मित्रांनो. आपल्या कसं आपल्यासाठी एखादी स्कीम काढली लाडक्या बहिणीसाठी तर तुम्हाला माहिती आहे ही झुंबड उडाली. यांना काय नाही, याने फक्त एक फोन करायचा अधिकार आहे. हे कागदपत्र आहेत का, ठीक आहे, हे घेऊन जा माझ्या PA कडून. तोच येईल अधिकार नाही आला यांच्याकडे. यांचं सगळं कंप्लीट करायला घरी येईल यांच्या. आणि आम्हाला त्यांच्या दारात त्यांच्या ऑफिसला उभं राहायला लागतं. भांडे वाटपाचा तुम्हाला खेळ माहिती आहे का मित्रांनो? म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ते साप आणि गारुड्याचा खेळ माहिती असेल तुम्हाला. आता नागपंचमी जवळ आली, नसेल माहिती तर आता नागपंचमीला बघा तो गारुडी असतो. तुम्हाला माहिती आहे, मला जर नाग समोर दिसला तर तो चावण्याचा प्रयत्न करतो. आपण जर काय आपल्या भीतीनं तो काय असा हिंस्त्र वगैरे आहे म्हणून तो चावत नाही, पण त्याला वाटतं की माणसापासून आपल्याला धोका पोहोचू शकतो म्हणून तो आपला काय धक्का लागला किंवा काय लागला तर चावण्याचा प्रयत्न करतो. पण या गारुडीला कधी चावतो का, शक्यतो तर नाही. गारुडी जशी पुंगी वाजवून ती डोलवतो, जशी फिरवतो इकडे तिकडे, तसा साप त्याच्यावर डोलत बसतो. का सापाला ऐकू येतं का, तर सापाला ऐकू येत नाही, पण तो पुंगी जशी डोलवतो तशी तो डोलवतो. तर मित्रांनो, जनतेचं सुद्धा या आमदार खासदारांनी असंच केलं आहे. ते जसे म्हणतात, ते जसे करतात तसे डोलवतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, बांधकाम मजुरांसाठी, आणि आपण पण त्यातलेच, आपण काय फार चांगले आहोत असं मी म्हणत नाही. मी तुम्हाला नेहमीच म्हणतो आपण असे आहोत म्हणून आपले लोकप्रतिनिधी असे आहेत. ज्या गोष्टी ज्यावेळी आपण जाब विचारू ना त्यांचा कान पिवटून, जसं आपली बहीण आपण जेव्हा ह्याच्या हाती सोपवतो नवऱ्याच्या हाती तिच्या, त्यावेळी हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे की आपल्या होणाऱ्या मेवण्याचा कान पिळायची आणि त्याला असं सांगायचं की माझ्या बहिणीची काळजी घे, तिला कोणतंही दुःख देऊ नकोस, असं त्याच्याकडून कबूल करून घेण्याची प्रथा आहे. आणि ती पण अग्निसाक्ष. तशी मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, तसं ह्यांना कान पिळणारच नाही आपण. कानच पिळत नाही ना यांचे कानच पिळवटत नाही आपण. त्यामुळे होतं कसं, ह्यांना कोणीच विचारणार नाही. ते आपल्याला पुंगीवरच्या तालावर जसं सापाला डोलवलं जातं गारुडी, तसं आपल्याला ते डोलवतात. बांधकाम कामगारांसाठी एक स्कीम आहे, बांधकाम कामगारांसाठी त्यांच्या कुटुंबियांसाठी. त्या स्कीम अंतर्गत त्यांना विमा संरक्षण मिळतं, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळते, प्लस त्यांना 10-1 हजाराची भांडी मिळतात. तर या भांड्यासाठी एवढी झुंबड उडते मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आज तुम्हाला लेटर येतं एक घरी की बाबा इतक्या दिवशी ह्या ठिकाणी या तुम्ही आणि तुमची भांडी घेऊन जा. पण त्या दिवशी ना ठेकेदार आलेला असतो किंवा कोणी त्यांचा अधिकारी हजर नसतो किंवा काय ना, आणि तिथं दिवसभर लोक वेट करतात आणि मग संध्याकाळी त्यांना कळतं की आता काय भांडी मिळण्याची शक्यता नाही, मग ते घरी जातात. तसे जळगावमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 2 की 3 दिवस सलग असं झालं की त्या कामगारांना भांडी मिळाली नाही. शेवटी त्यांनी रोष केला, प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला वगैरे वगैरे. आता महत्त्वाचं ह्याच्यात की हे जे कोणी मोर्चा काढणार होते ते खरंच बांधकाम मजूर होते का, तर नाही. चांगल्या घरातल्या बायका त्या तिथं श्रम न करता कुठे श्रम केले वगैरे आणि त्याचे काहीतरी मोबदला मागताय, त्याच्यासाठी कुठे मोर्चा काढतात, तर असं अजिबात नाही. त्या बांधकाम मजूर नसलेल्या बांधकामात स्वतःच्या घराच्या बांधकामात सुद्धा एवढी त्यांनी मजुरी केली नसेल किंवा काम केलं नसेल, पण हे बांधकाम मजूर बांधकाम कॉन्ट्रॅक्टर बघायचा रजिस्टर, त्याच्याकडून ते पत्र आणायचं. ते पत्र मिळालं की तुम्ही झालात बांधकाम मजूर, आणि मग ते पत्र त्याच्यासोबत जोडायचं की तुमची बांधकाम मजूर म्हणून नोंदणी झाली. त्या ठेकेदाराला पण असे आहेत खूप पडीक की जे म्हणजे त्यांची नोंद आहे एक बांधकाम व्यावसायिक म्हणून, आणि त्यांचा बांधकामाचा व्यवसाय जेवढा चालत नाही तेवढा हा व्यवसाय चालायला लागला की ते 1000 रुपये 1500 रुपये एवढ्याशा छोट्याशा कागदासाठी की बाबा हा आमच्याकडे मजूर म्हणून काम करतो ही बाई किंवा हा मजूर, असं पत्र देणार असं पत्र
त्याला द्यायला 1000-1500 रुपये तो घेतो. म्हणजे तर बघा तिथे बसल्या क्षणी किती धंदा चालायला लागला. बांधकामाचा जेवढा चालत नाही एवढा त्याचा तो धंदा चालतो. आणि आपल्यातलीच लोकं काही जातात, घरी बसलेले असतात बाया, मग ते शिफारसपत्र मिळवतात, कुठेतरी नोंदणी करतात आणि बांधकाम मजूर व्हायला ते तयार होतात. मजूर म्हणजे बायांचा तर विषय नाही, तर भांड्यांचा विषय आला म्हणून बायांचं सांगतो. पुरुषसुद्धा असंच करतात, बांधकाम मजूर म्हणून नोंदणी करतात आणि त्याचे लाभ मिळवतात. मित्रांनो, कसे माहिती आहे का, आपण पण धुतल्या तांदळासारखे राहिलेलो नाहीत. त्यामुळे आणि आपण कसं झालं माहिती आहे का, आपण कधीच काय बोलत नाही. त्याने तिजोरी लुटावी, घेऊन जावी, आम्हाला फक्त पोटापुरतं आम्हाला द्या, एवढी क्षुल्लक आपली अपेक्षा असते. ती पण कंप्लीट होत नाही या राज्यामध्ये, या देशामध्ये. म्हणजे आम्हाला किती किंमत उरलेली आहे याच्यात लक्षात ठेवा. एखादा निर्णय घेताना गव्हर्मेंटला जो निर्णय अतिशय घाणेरडा आहे, शर्मेनं मान खाली घालायला लावणारा आहे, असा निर्णय घेताना सुद्धा राज्य शासनाला आपल्याला शरम वाटत नाही की आपण काय निर्णय घेतो आहे. कोट्यावधीची घरं या आमदारांना 9 लाख रुपयात मिळतात. कोट्यावधीची नाही, पण लक्षावधीची, म्हणजे कोट्यावधीला स्पर्श करणारीच असतील ती. आणि तुम्हाला तर माहिती आहे, ती घरं म्हणजे काय म्हाडाची घरं नसतील, आमदारांना देण्याची घरं असतील ती. त्याच्यावर प्रचंड पैसा खर्च होईल. बघा, आमदारांना त्यांच्या लायकीप्रमाणे घरं दिले जातील. त्यांच्या लायकीप्रमाणे म्हणजे एकदम छान अशी 1 BHK 2 BHK अशी घरं दिले जातील. आमदारांना काही एवढं 1 रूम किचन देणार नाही शासन. त्यांना साजेसं घर दिलं जाईल. म्हणजे त्याची किंमत कोट्यावधी असेलच ना मुंबईमध्ये. आणि ते मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणीच देतील, असं काही कुठे नाही बदलापूर वगैरे या साईडला देणार. तर अशी घरं दिली जातील तुमच्या आमच्या तिजोरीतून. आणि मग करवाढ वगैरे होईल गव्हर्मेंट. आता ते सांगतील कसं की बाबा लाडक्या बहिणी योजनेमुळे एवढा तिजोरीवर भार पडला, शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना एवढा तिजोरीवर भार पडला वगैरे वगैरे. जेव्हा तिजोरीवर भार पडतो तेव्हा तो सामान्यांना दिलेल्या अनुदानामुळे, मदतीमुळे भार पडतो. तो आमदार खासदारांना ह्या अशा अल्प किमतीत दिलेल्या तिजोरीमुळे, घरांमुळे नाही पडत. असं आपण काही बोलत पण नाही. त्यांच्या कसं असतं, कॅमेरावाले विचारतात, मग ते सांगतात ह्याच्यामुळे तिजोरीवर भार पडला, त्यामुळे महागाई वाढली वगैरे वगैरे. तो जे कोणी असतात त्यांना काय ते प्रश्न उलटा विचारित पण नाहीत की 9 लाखात घरं कशी दिलात, कुठल्या ठिकाणी, काहीच विचारित नाही. ते फक्त काय ते म्हणतील ते ऐकतात, ते टी व्हीवर दाखवतात. आणि कसं, आमदार असेल, खासदार असेल किंवा मंत्री असेल, त्यांच्या मागोमाग त्यांची पिलावळ असते. ती म्हणजे पिलावळ त्यांची एवढी बटीक झालेली आहे की त्यांना बाप म्हणायलाही कमी करीत नाही. माझा बाप आहे तो, मी त्यांची औलाद आहे. अरे औलाद म्हणजे काय? आई बापानं तेवढं पण शिकवलं नाही का जनता म्हणून, मतदार म्हणून आपल्याला एवढं पण ज्ञान नाही असून की आपण एखाद्याला सांगतो की ह्याचे मी औलाद आहे, म्हणजे काय आहे नेमकं, औलादीचा अर्थ काय आहे, काहीसुद्धा म्हणत नाही. म्हणजे सगळं हे जे आहे ना, त्याच्याविरुद्ध व्हिडिओ बनवायला सुद्धा मला आता कंटाळा. तेच शब्द, तेच विषय, काय बोलायचे. पण मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का, काही जनतेमध्ये आणून काही लोक असे आहेत ज्यांना हे असं काहीतरी आवडतं किंवा ज्यांना या गोष्टी कळायला महत्त्वाच्या वाटतात. कारण आज ना उद्या आपण एक आशावादी असतो. आपल्यातले काही जे लोक असतात त्यांना हे कंटाळा आहे या गोष्टीचा, जसा मला आला आहे तसा. पण ते आशावादी आहेत की कधीतरी साने गुरुजी म्हणतात त्याप्रमाणे, आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, कधीतरी रान पेटेल आणि ही लोकशाही पुन्हा जिवंत होईल. अशी आशा करण्यापलीकडे आपण काय करू शकतो मित्रांनो? नक्की अशा विरुद्ध जागृती करा. जे काही निर्णय घेतले जातात तुमच्या आमच्या नाकावर टिचून आणि ह्या दरिद्री लोकांना दारिद्र्य रेषेखाली ठेवलं जातं, बसवलं जातं आणि त्यांना अशी चांगली घरं दिली जातात मुंबईसारख्या ठिकाणी. तुम्ही ठरवा काय करायचं अशा शासनाचं आणि अशा राज्यकर्त्यांचं. नमस्कार.